नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, हेल्थ आणि वेल्थ दोन्ही ग्रो झाली पाहिजे आणि दोन्ही वाढली पाहिजेत. पैसे पण वाढले पाहिजेत आणि त्यासोबत हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे. त्याच्यासाठी LIC ऑफ इंडियाचीच पॉलिसी आहे. मित्रांनो, SIP, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन आपण गुंतवणूक करतो खरं, परंतु तिथं हेल्थवर परिणाम होतो. कसा टेन्शन येतं. आता कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट. SIP गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि आपल्याला जे भूतकाळात पैसे जे मिळालेले आहेत त्याच्या आधारे भविष्य ठरवलं जातं. तर मित्रांनो, रिपिटेशन, भूतकाळ रिपीट होतो का नाही कुणालाच माहिती नाही. काल काय घडलं ते उद्या घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. एक अंदाज असतात आणि आपण त्याला गॅरंटी म्हणतो. त्याच्यामुळे ते गुंतवणूक तुम्हाला मानसिक तणाव देत असते आणि ते त्याचे हेल्थवर परिणाम होतात. BP, शुगर, अटॅक, लोक सुसाईड करतात. मित्रांनो, आपल्याकडे एक उदाहरण आहे हल्ली, राकेश झुंझुनवाला. मित्रांनो, त्यांनी शेवटचे उद्गार काय काढले? मी पैसे कमवलो परंतु हेल्थ कमवू शकलो नाही. असं का म्हणतात ते? कारण त्यांच्या हेल्थकडे लक्ष देता आलं नाही पैशामुळं. कारण ती गुंतवणूकच मुळातच गुंतवणूक वाईट गुंतवणूक नसते, हा मुद्दा नाही. गुंतवणूकच ती टेन्शनदायक आहे. कारण मार्केट वाढलं तरी टेन्शन येतं, मार्केट कमी झालं तरी टेन्शन येतं आणि सारखं माणसाला तणावयुक्त असतो. आपल्याला जर समाधान मिळवायचं असेल आणि शांतता मिळवायची असेल, खरा जीवनाचा आनंद, कितीही पैसे कमवल्यावर माणूस सुखी होत नसतो मित्रांनो. तसं असतं तर टाटा, बिर्ला, बजाज किंवा मोठमोठे लोक, पैसेवाले लोक सुखी झाले असते असं होत नाही कधी. पैसा गरजेचा आहे, पैशाशी व्यवहार होत नाहीत, परंतु पैशाला काही मर्यादेपर्यंतच महत्त्व असतं. त्याच्यापुढे पैशाला महत्त्व राहत नाही. कारण हेल्थ जर बिघडली तर तोच पैसा तुम्हाला मेडिकलला, हॉस्पिटलला वापरून हेल्थ पण खराब होते आणि वेल्थ पण संपून जाते. असं एक दुष्टचक्र निर्माण होतं. आणि ठराविक काळात जर तुम्हाला नाही पैसे मिळाले तर परत आपल्याला अडचणी येतात. पैसा असून आपल्याला, जसं एज्युकेशनसाठी प्लॅनिंग केलं तुम्ही, पेन्शनसाठी केलं, तिथं मार्केट डाऊन असलं, काही प्रॉब्लेम असले तर तुम्हाला ते प्लॅन तुमचं काम ते होऊ शकत नाही. म्हणजे परत तणाव आला. म्हणजे मानसिक तणावयुक्त गुंतवणूक काही कामाची नाही मित्रांनो. गुंतवणूक ग्रो झाली पाहिजे आणि लिमिटेशन आहे ना, लिमिटेड पैसे मिळतात ना. LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी आहे. लवकर घ्या. कारण 8% व्याज फिक्स मिळतं, परत बोनस 4%, 12% फिक्स आहेत ना लाईफटाईम. आणि पैसे काढल्यावर वाढतात. मला सांगा, कुठलंही कॉन्ट्रॅक्ट तुमचं क्लोज झाल्यावर बेनिफिट मिळतात का? नोकरीस रिटायर झाल्यावर तुम्हाला पगार मिळतो का? पूर्वी पेन्शन तर होती, आता पेन्शन पण नाही. म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा. स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या आणि LICची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या मित्रांनो. उशीर करू नका. ओके, थँक्यू.